आज सकाळी सकाळी छान पाऊस पडला आणि थंडगार असा वाराही सुद्धा होता आणि घराच्या अंगणामध्ये एवढी छान गोकर्णाची फुले उगलेली होती आणि थोड्या वेळाने थोडं ऊन तपले आणि मस्त आभाळात आकाशात खूप छान मस्त सुंदर आकाश दिसायला लागले आणि सकाळी सकाळी धावपळ म्हणजे 8:30चा टाईम झाला आहे आणि छान पूजेसाठी फुले अंगणामध्ये लागलेली आहे. गोकर्णाची फुले, पांढरी फुले, निळी फुले आणि खूप चांगला चाफाही लागलेला आहे. पिवळी फुले, खूप छान सुंदर अशी फुले अंगणात लागलेली आहे. निसर्गाची वेगळीच माया असते. एवढी सुंदर फुले पाहून मन भरून आले आहे. श्रावण म्हटला की सगळीकडे सुंदर हिरवळ, सुंदर फुलांचा सुगंध आणि छान मन प्रसन्न करणारी ही छान माझ्या अंगणातली फुले. मी सकाळी सकाळी पूजेसाठी फुले तोडायला गेली. त्यात सासूबाईंनी आज लोणचं करायचं सांगितलेलं आहे. पण सकाळचा तो आनंद पाहून आणि ते फुले पाहून असं थोडा वेळ अंगणातच राहावं वाटलं आणि छान गोकर्णाची फुले, छान जास्वंद आणि छान सुंदर अशी आकाशात दिसणारी फुले खूप सुंदर दिसत होती. सकाळी सकाळी एवढी सुंदर फुले पाहून मन खूप प्रसन्न झाले. आज काय बनवणार आहे? तर आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकणारे कैरीचं लोणचं. तर चला मग करूया कैरीचे लोणचे. सासूबाईंनी सकाळीच कैरीचे लोणचे करायला सांगितलेले आहे. घरातली सगळे कामे आवरून आज मी बनवणार आहे छान कैरीच्या आंब्यांचे लोणचे आणि छान सुंदर असा सुगंध. 2 किलो आंबे घेतलेले आहे आणि मग त्याच्यात मोहरी, गूळ, मीठ, लाल तिखट, हिंग, धने पावडर, लाल आणि कैरी लोणच्यामध्ये रामबंधू लोणचे मसाला आणि सर्व साहित्य बारीक करून टाकलेलं आहे. वाव, खूप छान झालेलं आहे लोणचं. कसा वाटला आजचा व्लॉग? करा मग लाईक आणि सबस्क्राईब. अशा पद्धतीने आज आपण बनवले आहे कैरीचे लोणचे आणि तुम्हीच पाहिलेलं आहे खूप सुंदर असे सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि अशी कैरीचे लोणचे बारीक करून घेऊया. तर चला मग तुमच्यामध्ये आपण टाकणार आहे धने पावडर आणि जिरा पावडर, सोप आणि हे मोहरीची डाळ आणि हे हिंग आणि सोप आणि हे लसण आणि इलायची हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. लवंगा, मेथी आणि रामबंधू मसाला हे सर्व टाकून अशा प्रकारे लोणचं तयार.